नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। महाराष्ट्र राज्य कुस्ती संघ आणि धुळे जिल्हा व तालुका तालीम संघाच्या वतीने आगामी महाराष्ट्र केसरीसाठी निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन। चाचा नेहरू बाल महोत्सवाचा सांस्कृतिक कार्यक्रम व पारितोषिक वितरणाचा समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न। संत गाडगेबाबा यांच्या जयंती वर्षानिमित्त कर्मयोगी या प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमाचे हिरेभवन येथे आयोजन। गेल्या 8-10 दिवसांपासून बंद असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला मार्केट सुरू। व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या तसेच ग्राहकांच्या गर्दीने मार्केट फुलले। आणि मकर संक्रांतीचे औचित्य साधून प्रगती महिला मंडळ देवपूर धुळे यांच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। महाराष्ट्र राज्य कुस्ती संघ आणि धुळे जिल्हा व तालुका तालीम संघाच्या वतीने आगामी महाराष्ट्र केसरीसाठी निवड चाचणीचे दिनांक 29 जानेवारी पासून देवपुरातील जवाहर स्टेडियम येथे आयोजन करण्यात आले। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे बिगुल वाजले असून धुळे जिल्ह्यातही कुस्तीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कुस्ती संघ आणि धुळे जिल्हा व तालुका तालीम संघाच्या वतीने आगामी महाराष्ट्र केसरी साठी निवड चाचणीचे दिनांक 29 जानेवारी पासून आयोजन करण्यात आले आहे। विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून दुर्लक्षित असलेल्या देवपूर परिसरातील जवाहरलाल नेहरू कुस्ती स्टेडियमची महापालिकेच्या मदतीने स्वच्छता करण्यात आली असून आता हे मैदान मल्लांच्या लढतीसाठी सज्ज झाले आहे। 29 जानेवारी पासून या ठिकाणी जिल्हा आणि तालुका स्तरावरील कुस्तीगीरांचा कस लागणार आहे। धुळे जिल्हा तालीम संघ आणि धुळे तालुका तालीम संघाच्या संयुक्त विद्यमाने ही निवड चाचणी प्रक्रिया पार पडणार आहे। या स्पर्धेच्या निमित्ताने स्टेडियम परिसरातील वाढलेली झाडी झुडपे काढून परिसर चकाचक करण्यात आला असून तालीम संघाचे पदाधिकारी महापालिका कर्मचारी या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। वेळापत्रकानुसार 27 जानेवारी रोजी इच्छुक कुस्तीगीरांचे फॉर्म स्वीकारले जातील, तर 28 जानेवारीला खेळाडूंचे वजन करण्यात येईल। मुख्य निवड चाचणी स्पर्धा 29 ते 31 जानेवारी या कालावधीत पार पडणार आहे। सर्व मल्लांनी आपले अर्ज पांजरापोळ गोशाळा येथे लवकरात लवकर जमा करावेत असे आवाहन करण्यात आले आहे। ही संपूर्ण निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडणार असल्याने जिल्ह्यातील कुस्ती प्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे। यावेळी सुनील चौधरी, रवींद्र आघाव, राम कानडे, राजू वराळ, श्याम कानडे, अशोक कराड, पप्पू चौधरी, गोरख पाटील, लाला चौधरी, विनायक काकडे यांच्यासह तालीम संघाचे पदाधिकारी उपस्थित होते। केसरी स्पर्धा 2026 लवकरात लवकर चालू होत आहे। 27 तारखेला वजन फॉर्म जमा होतील, 28 ला वजन होतील, 29, 30, 31 कुस्त्या होतील। त्याच्यामध्ये कोणाचे जर मॅटला आपला याला असला ग्रिको रोमनला त्याला फ्रीस्टाईलला खेळता येणार नाही। हे जो फ्रीस्टाईल असला त्याला ग्रिको रोमनला खेळता येणार नाही। यांनी वस्ताद खलिफे यांनी लक्ष असावे याच्यावर। आणि आनंदाची बात आहे, तुम्हाला 2026 मध्ये आनंदाची बातमी मी देईल तुम्हाला। इथे न भूतो न भविष्यात न झालेली अशी गोष्ट, अशी आनंदाची बातमी पुरे धुळेकर जनता, माझ्या कुस्तीगीर बंधू, मी स्वतः कुस्तीगीर आहे, सगळे कुस्तीगीर आहे, यांच्यासाठी एकदम खुश खबर राहील। ही खबर आम्ही त्या दिवशी देऊ। धुळे शहरातील देवपुरातील वाडी बोकर रोडवरील जिल्हा क्रीडा संकुल येथे दिनांक 19 ते 21 जानेवारी दरम्यान आयोजित चाचा नेहरू बाल महोत्सवाचा सांस्कृतिक कार्यक्रम व पारितोषिक वितरणाचा समारंभ बुधवारी संपन्न झाला। धुळे महिला व बाल विकास विभागाअंतर्गत स्वयंसेवी निरीक्षण गृह, बालगृह या संस्थांमधील व संस्थेबाहेरील बालकांसाठी 19 ते 21 जानेवारी 2026 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल वाडी बोकर रोड देवपूर धुळे येथे चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। बुधवार दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी सकाळी सांस्कृतिक कार्यक्रम व पारितोषिक वितरण आणि समारोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे न्यायाधीश तथा सचिव न्यायमूर्ती प्रवीण कुलकर्णी हे उपस्थित होते। स्वयंसेवी निरीक्षण गृह, बालगृह या संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार
उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी दरवर्षी चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार बाल महोत्सवात महिला व बाल विकास विभागांतर्गत शासकीय व स्वयंसेवी संस्थांमधील बालकांसाठी क्रीडा समारंभ व बालमेळावे आयोजित करण्यात येत आहे. त्यानुसार हा बाल महोत्सव आयोजित करण्यात येत असून यात धुळे जिल्ह्यातील बाल न्याय अधिनियम 2015 व सुधारित अधिनियम 2021 नुसार कोविड-19 मध्ये पालक गमावलेले बालके, बालगृहातील व बाल संगोपन योजनेतील प्रवेशित तसेच इतर शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. या बाल महोत्सवात विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सदर महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभाचा कार्यक्रम मंगळवारी संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजेंद्र भांबरे यांनी केले, तर सूत्रसंचालन पूनम बेडसे यांनी केले. या प्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे न्यायाधीश सचिव प्रवीण कुलकर्णी, शिक्षणाधिकारी माध्यमिक मनीष पवार, शिक्षणाधिकारी प्राथमिक चंद्रकांत साबळे, जिल्हा माहिती अधिकारी गोपाळ साळुंखे, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा डॉक्टर उषा साळुंखे, बाल कल्याण समिती सदस्य अनिता भांबेरे, सुरेखा पवार, रंजना पाटील, राजश्री ठाकूर आदी उपस्थित होते. त्यांच्यातील जे गुण आहेत, कलागुण आहेत किंवा त्यांच्यात जी खेळ भावना आहे ती वाढीस कशी लागेल याबाबत त्यांना एक मंच उपस्थित करून दिलेला आहे. त्याबद्दल खरंच त्यांचं सर्व विभागाचं मी मनापासून कौतुक करतो. आताच आपण थोड्या वेळापूर्वी जय हिंद कॉलेजच्या ज्या आपल्या भगिनी आहेत त्यांनी नाटिकादी सादर केली. त्याच्यात शेवटचं त्यांनी वाक्य वापरलं की परत एकदा कृष्ण जन्माला पाहिजे. तर आता कृष्ण जन्माला पाहिजे हे खरं जरी असलं तरी आपल्यातला जो कृष्ण आहे तो पहिले जागावा लागेल, जेणेकरून कुठल्याही द्रौपदीचं आपल्या समक्ष वस्त्रहरण होणार नाही याची काळजी आपण सर्वजण घेऊ असं मला या ठिकाणी नक्की खात्री वाटते. आज या ठिकाणी जो बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे त्यामध्ये ज्यांना बक्षीस मिळालेलं आहे किंवा मिळणार आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन, त्यांचं कौतुक. परंतु ज्यांना बक्षीस मिळालेलं नाही त्यांनी पण खचून जायचं नाही आहे. ही स्पर्धा आहे. स्पर्धा आपण खेळ भावनेने आपल्यातली खेळ भावना आपण जागृत ठेवली पाहिजे आणि त्या खेळाचा जय पराजय तर होणार आहे, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. परंतु एक पराजय झाला म्हणून किंवा आपल्याला यश मिळालं नाही म्हणून खचून न जाता आपण जसं आता पुढच्या वर्षी पण आपण हा कार्यक्रम आयोजित करणार आहे तर आपण एक मनात जिद्द बाळगूया की पुढच्या वर्षी मला नक्की याच्यात बक्षीस मिळेल, तेवढी मेहनत मी करेल आणि बक्षीस मी घेऊनच दाखवेल अशी जिद्द आपण मनामध्ये बाळगा. त्यामुळे आपल्याला पुढच्या वेळेस यश नक्की मिळेल याची मला खात्री आहे. या ठिकाणी वेळ बराच झालेला आहे, आपल्याला जेवण पण करायचं आहे. त्यामुळे या ठिकाणी मला आयोजकांनी बोलवलं, तुमच्या खेळामध्ये मला सहभागी होण्याचा जो एक संधी त्यांनी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आपणही संत गाडगेबाबा यांच्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक व कार्य विभागाच्या वतीने कर्मयोगी व प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमाचे शनिवारी सायंकाळी स्टेशन रोडवरील हिरेभवन येथे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राज्यातील लोककला, लोकपरंपरांचे जतन व संवर्धन व्हावे, तसेच नवीन पिढीला आपल्या उच्च संस्कृतीची व परंपरेची ओळख नवमाध्यमातून व्हावी या उद्देशाने सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून व सचिव सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या 150व्या जयंती वर्षानिमित्त राज्य शासनाच्या वतीने विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे राज्यभर आयोजन करण्यात येत आहे. त्या अंतर्गत धुळे शहरातील स्टेशन रोडवरील हिरेभवन येथे दिनांक 20 जानेवारी सायंकाळी 5 वाजता महाराष्ट्रातील प्रसिद्ध युवा भारुडकार हमीद सय्यद अहिल्यानगर यांचा भारुडाचा कार्यक्रम व अमरावती येथील प्रसिद्ध प्रबोधनकार व सप्तखंजिरी वादक पवन महाराज गवंडे यांचा प्रबोधात्मक असा कर्मयोगी गाडगे महाराज हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. उपस्थित प्रमुख अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. आज या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं एका फार महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. ते आयोजन म्हणजे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या 150वी जयंती वर्ष म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीनं संपूर्ण राज्यभर साजरा करण्यात येतो आहे. आणि त्यातीलच एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे कर्मयोगी गाडगे बाबा हा सांस्कृतिक प्रबोधनात्मक कार्यक्रम आज या धुळे शहरामध्ये आयोजित होत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिषजी शेलार साहेब आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक बिभीषण चौरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आज या धुळे शहराच्या हिरे भवन या कार्यालयामध्ये या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. खूप भरघोस असा प्रतिसाद आज धुळेकरांनी या सगळ्या कार्यक्रमाला या ठिकाणी दिलेला आहे. प्रामुख्यानं भारुडाच्या माध्यमातून प्रबोधनाच्या माध्यमातून गाडगेबाबांचा विचार आणि कर्मयोगी गाडगेबाबा हे प्रबोधनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. नगरचे आणि महाराष्ट्रातले प्रसिद्ध युवा शाहीर भारुडकार हमीद सय्यद आणि पवन महाराज दवंडे जे अमरावतीचे आहेत सप्त खंजिरी वादक त्यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम आज या हिरे भवनमध्ये या ठिकाणी होत आहे. आणि आपल्या या धुळे शहरातील वेगवेगळ्या सामाजिक संस्था मग अखिल भारतीय नाट्य परिषद असेल, अखिल भारतीय शाहीर परिषद, तमाशा परिषद, बालनाट्य परिषद या वेगवेगळ्या संस्थांसोबतच ज्येष्ठ नागरिक संघाचे अनेक मंडळी आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या 8 ते 10 दिवसापासून कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला मार्केट बंद होते. निवडणुकीनंतर मंगळवारी व्यवहार पूर्ववत झाल्याने व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या तसेच ग्राहकांच्या गर्दीने मार्केट फुलले होते. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या 8 ते 10 दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्यात आली होती. बाजार समितीत मतमोजणी आयोजित करण्यात आली होती. यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बाजार समिती बंद ठेवण्यात आली होती. मात्र निवडीनंतर मंगळवारी कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला मार्केट सुरू करण्यात आले. व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या तसेच ग्राहकांच्या गर्दीने परिसर फुलून गेला होता. बाजार समितीत भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली असून भाज्यांचे भाव देखील थंडीमुळे वाढल्याचे यावेळी सांगण्यात आले. टोमॅटोचे कॅरेट 250 ते 300 रुपये भरून 600 ते 700 रुपयांवर गेले. इतर पालेभाज्यांचे देखील भाव वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पुढील काही दिवस भाज्यांचे भाव स्थिर राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधून आडत दुकानदार हरीश माळी. गेल्या महापालिकेच्या निवडणुकीनंतर 8 ते 10 दिवसानंतर धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपालाचा बाजार आता गजबजला असून या ठिकाणी बऱ्या पद्धतीने या सर्वसामान्य गिरायकांची वाढ झालेली आहे. आणि जे काही छोटे किरकोळ व्यापारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणावर माल घेत आहेत. जे काही 7-8 दिवसापासून मंदी या मार्केटात आलेली होती त्याच्यात आता थोडी आज तेजी झालेली आपल्याला दिसत आहे. अनेक पालेभाज्यांचे भाव वाढलेले आहेत. टमाट्याचं कॅरेट 250-300 रुपये जात होतं ते 600 रुपयापर्यंत आज विकलं गेलेलं आहे. तसेच कोथिंबीरचा भाव वाढला आहे. कांद्याची पात, वांगे सर्व या ठिकाणी भाव वाढलेले आहेत. आणि अशीच परिस्थिती जोपर्यंत थंडी आहे फेब्रुवारीपर्यंत तर भाजीपाल्याचे रेट असेच टिकून राहतील किंवा याहीपेक्षा वाढण्याची दाट शक्यता आहे. आणि भाव वाढले त्यामुळे शेतकऱ्यांचा या ठिकाणी फायदा होतोय. शेतकरीसुद्धा समाधानी आहे. मकर संक्रांतीचे औचित्य साधून प्रगती महिला मंडळ देवपूर धुळे यांच्या वतीने शहरातील SRP कॉलनी जवळ योगेश्वर कॉलनी येथे महिलांसाठी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मकर संक्रांतीचे औचित्य साधून प्रगती महिला मंडळ देवपूर धुळेतर्फे देवपुरातील SRP कॉलनी जवळील योगेश्वर कॉलनी येथे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून संस्थापक अध्यक्ष शालिनी केले या उपस्थित होत्या. सविता रवींद्र कोठावदे यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हळदी कुंकू म्हणजे महिलांची एक भावनिक भेट आहे. संसारातून 2-3 तास श्वास घेण्याची महिलांना संधी मिळावी म्हणून सदर हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांसाठी विविध खेळ घेण्यात आले. या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष शालिनी केले, उपाध्यक्ष रत्ना वागड, अलका बोरसे, सुनंदा केले, ज्योत्स्ना मालपुरे, पुष्पा कोठे, रंजनी अमृतकर, ज्योत्स्ना देव, जयश्री पिंगळे, वंदना खैरनार, रत्ना कोठावदे, मनीषा कासोदेकर, भारती कासोदेकर, उज्ज्वला बदाने, मालिनी मुसळे, सुनंदा कोतकर, अलका अमृतकर, मेघना देव, मोहिनी वाणी, सविता शिरोळे, रेखा माकडे, अर्शिता अमृतकर, सविता बदाने, संगीता देव, अनिता येवले, सुषमा केले यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. गीता रवींद्र कोठावदे. प्रगती महिला मंडळात विविध प्रकारचे कार्यक्रम होत असतात. आम्ही दरवर्षी हळदी कुंकाला वेगवेगळे कार्यक्रम घेतो. आता पण आम्ही हे गेममध्ये विविध प्रकारचे बक्षीस दिले. संक्रांतच्या निमित्ताने विविध कार्यक्रम घेतला आणि बक्षीस पण दिले. ठिकाण रवींद्र चिंतामण कोठावदे, योगेश्वर कॉलनी, नकाणा रोड. उमेश अमृतकर. प्रगती महिला मंडळ
आज हळदी कुंकू समारंभ आहे आमचा. तर आम्ही विविध गेम हळदी कुंकवाच्या निमित्ताने दरवेळेस घेतो. तर समाज प्रबोधन ही एक थीम ठेवून आम्ही नाविन्यपूर्ण थीम ठेवली. दरवेळेस आपण रील्स करतो, फोटो काढतो, पण ह्यावेळेस आम्हाला काहीतरी समाजाला एक नवीन दिशा दाखवण्यासाठी किंवा जे आत्ता समाजात आपल्या घटस्फोट चालू आहेत किंवा मुलांना मुली मिळत नाही, तर ही थीम लक्षात ठेवून आम्ही काहीतरी कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. महाराष्ट्र राज्य कुस्ती संघ आणि धुळे जिल्हा व तालुका तालीम संघाच्या वतीने आगामी महाराष्ट्र केसरीसाठी निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन. चाचा नेहरू बाल महोत्सवाचा सांस्कृतिक कार्यक्रम व पारितोषिक वितरणाचा समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न. संत गाडगेबाबा यांच्या जयंती वर्षानिमित्त कर्मयोगी या प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमाचे हिरेभवन येथे आयोजन. गेल्या 8-10 दिवसांपासून बंद असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला मार्केट सुरू. व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या तसेच ग्राहकांच्या गर्दीने मार्केट फुलले. आणि मकर संक्रांतीचे औचित्य साधून प्रगती महिला मंडळ देवपूर धुळे यांच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.